लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थपासून. तर आता इथे देशमुखांच्या घरी एक डॉक्टर आलेली असते. तर आता इथे पार्थ इंट्रोड्यूस करून देतो त्यांना आणि म्हणतो की जीवानी नंदिनी तुम्ही टेस्ट करण्यासाठी गेला होता ना त्या हॉस्पिटलच्या डीन आहे तसं म्हणतात इथे पार्थ. तर नमस्कार असं म्हणतो इथे जीवा. तर आता ते एकमेकांना नमस्कार करतात. तर आता इथे पार्थ म्हणतो तुमची एकमेकांची भेट झाली नाही आई. ह्यांच्या अख्ख्या हॉस्पिटलचं स्ट्रक्चरल डिझाईन आपण केलं असं म्हणतात इथे पार्थ. हो हो असं म्हणते आता इथे मानेने. तू केलंयस पार्थ असं म्हणतात ते डॉक्टर. ते माझं पहिलं डिझाईन होतं असं म्हणतात इथे पार्थ. अरे वा असं म्हणते आता इथे मानेने. तुझ्या कामाने मी इतकी इम्प्रेस झाले होते की देशमुखांना मी म्हटलं सुद्धा होतं नंबर येणारा आर्किटेक्ट आहे तुमच्याकडे असं म्हणते आता इथे ती बाई. ते जाऊ द्या आता ज्याच्यासाठी आपण भेटलोय त्याबद्दल बोलूया असं म्हणतात इथे पार्थ. आधी मी माझी ओळख करून देते असं म्हणतात त्या. मी डॉक्टर मंजिरी शिंदे असं म्हणतात त्या. विक्रम देशमुख आणि पार्थ यांच्याशी माझे खूप छान रिलेशन्स आहेत. जेव्हा पार्थने त्यांच्या भावाची आणि त्यांच्या मिसेसची केस शेअर केली तेव्हा त्याला मी म्हटलं माझ्यासाठीही माझ्या घरातलीच केस आहे असं म्हणतात त्या. रिपोर्ट सुद्धा असे आले की मला वाटलं की मी पर्सनली येऊन तुम्हाला भेटावं. मी तुमच्या आधीचे रिपोर्ट्स पाहिले तसं म्हणतात त्या. अँड आय हॅव कम टू अन कन्क्ल्युजन. तुमच्या बाबतीत मिसडायग्नोसिस झालाय असं म्हणतात त्या. तर आता इथे रम्याला दाखवलंय. तर आता इथे विजय आईस्क्रीम घेऊन आलेला असतो रम्यासाठी. तर आता इथे रम्या आणि तो पार्किंग लॉटमध्ये असतात. काय झालंय असं म्हणतो आता इथे विजय. काय झालं सांगू शकतेस तू मला. मी पार्टनर आहे तुझा असं म्हणतो तो. तर आता रम्या म्हणते पार्टनर तुझा होणारा लाईफ पार्टनर असं म्हणतो तो. यू कॅन से पार्टनर इन क्राईम असं म्हणतो आता इथे विजय. आता तू काय क्राईम करणार म्हणा असं म्हणतो तो. काय झालंय सांग तरी असं म्हणतो आता इथे विजय. जी गोष्ट माझी असते ना ती जर मला नाही मिळाली तर खूप चिडचिड होते माझी असं म्हणते आता इथे रम्या. तर आता ती खूप चिडलेली असते. तर आता इथे विजय म्हणतो म्हणजे ज्याच्यावर माझा हक्क आहे ज्याच्यासाठी मी मेहनत केली आहे ती मिळायलाच हवी ना मला असं म्हणते आता इथे रम्या. ती नाही मिळाली ना तर सहनच होत नाही मला असं म्हणते रम्या. बरं ऐक असं म्हणतो आता इथे विजय. काय झालं असं म्हणतो तो. रस्तोगी नावाचे क्लायंट्स आहेत असं म्हणते रम्या. त्यांना आज प्रेझेंटेशन जायचं होतं. त्या प्रेझेंटेशनसाठी मी गेले 2 आठवडे रात्रंदिवस काम करतेय. खूप सिरियसली मेहनत केली मी असं म्हणते रम्या. आणि ऐनवेळी आज ते प्रेझेंटेशन देण्यासाठी त्या रोहितला उभं केलं पार्थने असं म्हणते आता इथे रम्या. कोण आहे तो रोहित. इंटर्नच्या लेवलचा येतो असं म्हणते आता इथे रम्या. जस्ट बिकॉज एखाद्याला जबाबदारीचं काम दिलं तर तो माणूस जबाबदार राहू शकत नाही ना असं म्हणते आता इथे रम्या. मी बाकी कशी असेन तर माझं क्रेडिट मला मिळालंच पाहिजे असं म्हणते ती. जी गोष्ट माझी आहे ती मला मिळायलाच हवी नाही तर मी मी काय करेन ना ते सांगता येत नाही असं म्हणते आता इथे रम्या. मी असं म्हणतो आता इथे विक्रम. काय चाललंय मलाही माझंही मीही असं म्हणतो आता इथे रम्या. तुला लक्षात येतंय का आम्ही खूप बाबतीत सिमिलर आहोत असं म्हणतो विजय. चिल मार आईस्क्रीम खा असं म्हणतो तो. सोडून देते सगळं सगळं नीट होईल. हे घे आईस्क्रीम खा असं म्हणतो तिला खाडवतो आईस्क्रीम. तर आता आईस्क्रीम खाते रम्या. तुला काय जाते सांगायला असं म्हणते आता इथे रम्या. चिल मार आणि माझ्यावर सोडून दे म्हणजे तू काय करणार आहेस रे असं म्हणते रम्या. तू ना तुझ्या ऑफिसमध्ये बॉस आहेस इथे नाहीस असं म्हणते रम्या. त्यामुळे इथे तू काहीच करू शकत नाहीस असं म्हणते आता इथे रम्या. तर आता विजय म्हणतो तुला असा विजय आधी दिसला नाही म्हणून म्हणतेस तू असं म्हणतो विजय. असं म्हणते आता इथे रम्या. पण मी काहीच नाही करू शकत असं म्हणू नकोस असं म्हणतो तो. मी काय करू शकतो ते उद्या कळेल तुला असं म्हणतो आता इथे विजय. तर आता इथे बघा प्रेक्षकावर रम्या म्हणते तू काय करणार आहेस असं म्हणते आता इथे रम्या. तू पार्थला हर्ट वगैरे असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे हसतो बघा प्रेक्षक हो विजय. तर आता इथे तो तिच्या बटा दूर करतो. माय पीप असं म्हणतो आता इथे विजय. आईस्क्रीम खायचं असं म्हणतो तो. तर आता तो तिला आईस्क्रीम खाडवतो बघा प्रेक्षकावर रम्याला. तर आता पाठीमागे घेतो चमचा आणि आपण खातो. स्वीट स्वीट चाइल्ड ऑफ माइन असं म्हणतो तो. माय बेबी माय बॉबी असं म्हणतो होता इथे तो. तर आता इथे जीवाला दाखवलंय काय असं म्हणतो होता जीवा. तुम्हाला तुम्हाला नेमकं काय म्हणायचं असं म्हणतो जीवा. फिलोटियन ट्यूब ब्लॉकेज हा फॉल्स रिपोर्ट होता असं म्हणतात डॉक्टर. तर आता इथे जीवानंदिनी एकमेकांना पकडतात. जसं एखाद्या मोठ्या रोगाचं निदान करतात आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या रिपोर्ट्समध्ये कळतं की ते फॉल्स अलार्म होता तसंच असं म्हणतात डॉक्टर. नाही मग ते आधीचे रिपोर्ट्स ते काय होतं असं म्हणतो आता इथे जीवा. ट्यूब ब्लॉक आहे हे रिपोर्ट मध्ये येण्याची अनेक कारणं असतात. त्यातली बरीचशी कारणं किरकोळ असतात असं म्हणतात ते डॉक्टर. बेसिक मेडिकेशन दिल्यावर सगळं नीट होईल असं म्हणतात त्या. तर आता इथे नंदिनीला खूप जास्त आनंद होतो आणि तिच्या डोळ्यात अश्रू असतात. म्हणजे माझ्या आई होण्यात कसलीच अडचण नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. मी सहज आई होऊ शकते असं म्हणते ती. अगदी सहज असं म्हणतात ते डॉक्टर. तुमचं मॅरिड लाईफ जर व्यवस्थित चालू असेल तर तुम्ही केव्हाही आई होऊ शकतात असं म्हणतात त्या. तर आता इथे जीवाला पण खूप जास्त आनंद होतो. तर आता इथे जीवा येस असं म्हणून नाचायला लागतो खूप. तर आता लाजली असं म्हणतात आता सगळेजण नंदिनीला बघून. आता रडायचं नाही हसायचं असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे जीवा खूप जास्त आनंदात होतो बघा प्रेक्षक हो. फायनली देवाने ऐकलंय तुझं हा सर अशी असं म्हणते आता इथे काव्या. एक्झॅक्टली तुम्ही देवासारखे आलात म्हणजे मी तुम्हाला प्रॉमिस करतो
जेव्हा नंदिनी प्रेग्नेंट होईल ना तेव्हापासून शेवटपर्यंत मी तिला तुमच्याकडेच आणेन असं म्हणत होता इथे जीवा. प्रॉमिस करून टाकलं मी असं म्हणत होता इथे जीवा. मोस्ट वेलकम असं म्हणतात ते डॉक्टर. आणि नंदिनी आता अजिबात काळजी करायची नाही हा असं म्हणतात त्या. चला मग मी येते हा असं म्हणतात त्या. थँक्यू सो मच असं म्हणतात इथे जीवा. मी सोडून येते असं म्हणते आता इथे मानेनी सोडायला जाते बघा प्रेक्षक होते ना. अरे बडे भैया असं म्हणतात इथे जीवा. तर आता तो जाऊन मिठी मारतो पार्थला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो काव्या आणि नंदिनी सुद्धा एकमेकांना मिठी मारतात. चला 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 असं म्हणते मानेनी. आज मात्र गोड खायचंय हा साखर थोडीशी देते असं म्हणते आता इथे मानेनी. तर घ्या घ्या असं म्हणते मानेनी. एवढा आनंद झाला ह्या जीवाला असं म्हणते आता इथे मानेनी. देवा देवा माझी दोन्ही सोनांची डिलिव्हरी नीट होऊ देत रे बाबा असं म्हणते आता मानेनी. अगं ये थांब असं म्हणतो जीवा. आताशी सगळं क्लिअर झालंय अजून गुड न्यूज आलेली नाही असं म्हणतो जीवा. जरा धीर धरवत नाही म्हातारीला असं म्हणतो जीवा. अहो असं म्हणते आता ते नंदिनी तुला घाई नाही का रे मेल्या असं म्हणते मानेनी. कसा खुश आहेस बघ असं म्हणते मानेनी. अगं ये का इकडे असं म्हणते मानेनी. रडू नको आता असं म्हणते मानेनी आणि मिठी मारते आता ती नंदिनीला. तर आता काव्या मात्र टेन्शन मध्ये असते. हे काय माझं काय नाही असं म्हणतो जीवा. तर आता जीवाला पण मिठी मारते मानेनी. तर काव्या मात्र अलिप्तच असते बघा प्रेक्षक हो. आई आमच्या दोघींची प्रेग्नन्सी एकत्र बघतायत मग माझ्यात हिंमतच काय येत नाहीये खरं काय ते सांगायची असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सकाळ झालेली दाखवलंय. तर आता इथे पार्थ तयार होऊन जात असतो ऑफिसला. तर काव्या तिथेच बसलेली असते. तर आता इथे पार्थ म्हणतो काल रात्री बऱ्याच दिवसांनी शांतपणे नंदिनी झोपल्या असतील असं म्हणतात इथे पार्थ. तर तेवढ्यातच त्याला कॉल येतो. तर आता इथे पार्थ म्हणतो बोल रोहित काय असं म्हणतात इथे पार्थ. कालपर्यंत त्यांना आपली सोबत डील करायचं होतं आज असं म्हणतात असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते काय झालं असं म्हणून ती येते आणि पार्थच्या बाजूला येऊन थांबते. तर आता इथे पार्थ म्हणतो काय झालं कुणाला गेलं डील शोधून काढा असं म्हणतो पार्थ. आणि मला लगेच कळवा असं म्हणतो तो. तर आता काव्या म्हणते देशमुख हो काय तुम्ही असं म्हणते ती असं कसं होऊ शकतं. कालच प्रेझेंटेशन दिलंय रस्तोगीला आणि कालपर्यंत त्यांना सगळं बरं वाटत होतं आणि आता असं का कळलंय त्याने असं म्हणतो इथे पार्थ. शांत व्हा तुम्ही पार्थ असं म्हणून पाणी देते ती आता इथे पार्थला. त्या रम्याने छान प्रेझेंटेशन बनवलेलं होतं. रोहितने छान प्रेझेंटेशन दिलंही होतं आणि मी सुद्धा तिथे होतो असं म्हणतो पार्थ. पण तरी असं म्हणतो इथे पार्थ प्रेझेंटेशन रम्याने बनवलं होतं मग तिने का नाही दिलं असं म्हणतात इथे काव्या. मी सांगितलं होतं असं म्हणतात इथे पार्थ. आम्ही चांगलं प्रेझेंटेशन देते रम्या असं मी बाबाकडून ऐकलं होतं असं म्हणतात इथे काव्या. आहेत माझी कारण तुम्ही अभ्यास करा असं म्हणतात इथे पार्थ. अभ्यासाचं मी बघेन पाणी प्या तुम्ही असं म्हणतात इथे काव्या. ह्याला असं म्हणतात इथे पार्थ. हॅलो आरती ते असं म्हणतात इथे तो. ते कळलंय मला म्हणूनच फोन केलाय मी असं म्हणतात इथे पार्थ. ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला न मिळता कुणाला मिळालंय ते सांग ना मला असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे फोन ठेवतो तो. काय फालतू पण आहे असं म्हणतात इथे पार्थ. एवढं चांगलं प्रेझेंटेशन दिलंय एवढं चांगलं यांना. तर आता इथे काव्या तिचा हात आपल्या पोटावर ठेवते आणि म्हणते 10, 9, 8 असं म्हणायला लागते ती आपल्या पोटावर हात ठेवून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पारचा जो राग असतो तो शांत व्हायला लागतो. झाला का शांत असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ म्हणतो काय चमत्कार आहे हा काव्या. म्हणजे अजून आपलं बाळ बॉर्नही झालेलं नाहीये. त्याच्या हालचाली जाणवण्याचा प्रयत्नही नाही. तरी पोटावर हात ठेवल्यावर ना मला काहीतरी वाईब जाणवली असं म्हणतो इथे पार्थ. मला असं का वाटलं की आपलं बाळ माझी चिडचिड ऐकत असेल असं म्हणतात इथे पार्थ आणि म्हणत असेल की ती चिडक्या माझा बाबा असं म्हणतात इथे पार्थ. हो मग कशाला एवढी चिडचिड करायची असं म्हणतात इथे काव्या. नाही करणार आता असं म्हणतात इथे पार्थ. मग बघ काव्या तुम्हाला वाटलं होतं बाळ आलंय त्यामुळे आपल्यातले वाद वाढले पण नाही. आपल्यात माझ्यात आपल्या बाळाने शांतता आणली असं म्हणतात इथे पार्थ. तुम्हाला सांगतो आपलं बाळ आहे ना आपल्याला कम्प्लीट बदलून टाकणार आहे असं म्हणतात इथे पार्थ. तुमच्यातले बदल दिसायला सुरुवात पण झाली असं म्हणतो तो. चला ब्रेकफास्ट करूया असं म्हणतो तो. चला असं म्हणतो तो. तर आता इथे काव्या म्हणते तुम्ही वा पुढे मी येते लवकर आहे असं म्हणतो पार्थ. आता खूप झालं असं म्हणते आता इथे काव्या. बाळ ही प्रेग्नन्सी सतत बोलण्यात येते असं म्हणते काव्या. ते काही नाही आता लवकरात लवकर माझा निर्णय सगळ्यांना सांगायला हवं असं म्हणते आता इथे काव्या. कधी सांगू असं म्हणते आता इथे ती. आजच सांगून टाकू का असं म्हणते आता इथे काव्या. पण कसं सांगू मी. नाही आधी डॉक्टरांशी बोलू का असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे तिचं जे बुक असतं त्याच्यातली पानं हलत असतात बघा प्रेक्षक हो वादळामुळे. तर आता इथे काव्या बघते त्यांच्याकडे. तर आता इथे नंदिनीला दाखवलंय. तर नंदिनी म्हणते जीवा मी काय म्हणते आज मला त्या विठ्ठलाच्या देवापाशी सोडा असं म्हणते नंदिनी. मला दर्शन घ्यायचंय म्हणून त्या दिवशी राहून गेला ना. बरं ठीक आहे असं म्हणतो जीवा. एक काम करूया मी तुला विठ्ठलाच्या देवळात सोडतो तुझं होईपर्यंत थांबतो. तुझं झालं की तुला घेऊन परत येतो असं म्हणतात इथे जीवा. अहो जीवा कशाला म्हणजे मला तिथून पुढे सिद्धिविनायकच्या देवळात चालत जायचंय म्हणून असं म्हणते नंदिनी. काय असं म्हणतात इथे जीवा. अगं सिद्धिविनायकाच्या अगं खूप लांब आहे सिद्धिविनायक असं म्हणतो जीवा. श्रद्धेला अंतर बिंतर कळत नाही असू दे असं म्हणते नंदिनी. अगं असं काय करतेस आता ऑल क्लिअर आहे की नाही असं म्हणतो जीवा. काल डॉक्टर आपल्याला काय म्हणाली की आपल्याला बाळ कधी होऊ शकतं म्हणून असं म्हणतो आता इथे जीवा. आणि लग्नानंतर आपण आपल्यात ना एकही स्पेशल मोमेंट मिस केलेलं नाही असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता नंदिनी म्हणते जीवा अहो असं म्हणते तिने लाजते. म्हणजे तसं नाही असं म्हणते नंदिनी. मग असं म्हणतो जीवा पण काय सर हो
वैद्य मरो अशी सवय नाही आहे माझी. म्हणजे असं देवळात डोकं टेकून जर हा फायदा आपल्याला झाला असेल तर मग आपण थँक्यू म्हणायला देवळात जायला नको का असं म्हणते आता नंदिनी. सिंपल आहे, जोपर्यंत गुड न्यूज आपल्या हातात येत नाही तोपर्यंत मला हे थांबायचं नाही असं म्हणते नंदिनी. ओ बायको, तू तिथे जिथे मी असं म्हणतो जीवा. म्हणजे असं म्हणते नंदिनी, म्हणजे हेच मीही तुझ्यासोबत येणार आणि तेही चालत असं म्हणतो जीवा. जिथे जिथे तू जाशील ना तिथे तिथे मीही डोके टेकीन असं म्हणतो तो. तर आता इथे नंदिनी लाड करते जीवाची, तेवढ्यात तिच्या हातातून हँडकरचीफ खाली पडतो. तर आता ती घेते बघा प्रेक्षक रुमाल आपल्या हातामध्ये. जीवा असं म्हणते आता नंदिनी, अहो शूज कुठे आहेत तुमचे असं म्हणते नंदिनी. तुझी चप्पल कुठे असं म्हणतात इथे जीवा. माझी घरी असं म्हणतो तो. त्याच्याच बाजूला माझे शूज आहेत. तेही म्हणतायत की जिथे जिथे तुझी चप्पल तिथे तिथे माझे शूज. त्यांना आराम असं म्हणतात इथे जीवा. वेड्यात तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. हे सगळं करायची काय गरज आहे असं म्हणते नंदिनी. काय गरज आहे म्हणजे, अगं माझ्या होणाऱ्या बाळाची आई माझ्या बाळासाठी म्हणजे त्याला दुसऱ्या जगातून ह्या जगात आणण्यासाठी इतका प्रयत्न करू शकते तर त्याचा बाप का नाही करू शकत हा असं म्हणतात इथे जीवा. तर आता इथे गॉगल घालतो जीवा. तर आता इथे नजर काढते नंदिनी त्याची. तर आता दोघेही बघा प्रेक्षक आनंदाने जात असतात. तर आता इथे देशमुखांचं घर दाखवलंय. तर आता इथे डायनिंग टेबल वरती बसलेला असतो मिथुन आणि पार्थ. तर आता इथे वहिनी असं म्हणतात इथे मिथुन आले असं म्हणते आता इथे मानेने. काय कोड बिड सोडून झालं की नाही असं म्हणते मानेने. झालं झालं असं म्हणतात इथे मिथुन. तर एवढ्यातच रम्या येते आता इथे. आलीस का असं म्हणतात इथे पार्थ. असं म्हणते रम्या. कसली न्यूज असं म्हणतात इथे मानेने. प्रकाश रस्तोगी यांचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणार होतं ते दुसऱ्या कोणाला तरी मिळालं असं म्हणतात इथे पार्थ. मला त्यातलं काय कळत नाही पण नेमकं कोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं ते काय कळलं का असं म्हणतात इथे मिथुन. नाही असं म्हणतात इथे रम्या आणि पार्थ सुद्धा. ठीक आहे एवढं काय असं म्हणते आता इथे मानेनी. तुम्हीच नेहमी सांगता ना की बिझनेसमध्ये गोष्टी वर खाल होत राहतात असं म्हणते आता इथे मानेनी. बरोबर बोललात तुम्ही मामी असं म्हणत आता इथे विजय येतो. गुड मॉर्निंग असं म्हणत आता इथे तो. तर आता इथे काहीतरी घेऊन आलेला असतो तो बॉक्स. त्या सकाळी सकाळी तू इथे असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे विजय म्हणतो हा आनंदाची बातमी द्यायला आलोय असं म्हणतो आता इथे विजय. मानेनी असं म्हणते आता इथे वसवत्या. नाश्त्याला काय गोड केलंयस का असं म्हणते आता इथे वसवत्या. अगं अभिनंदन करायला हवं यांचं, आशीर्वाद द्यायला हवा अशी बातमी आणली आहे असं म्हणते ती. गोड करायला कशाला हवंय, मी गोड आणलोय असं म्हणतो आता इथे विजय. हे बघा मोतीचूर लाडू, सगळ्यात पहिला लाडू तूच खायला पाहिजे असं म्हणतो आता इथे विजय रम्याला. तर आता इथे तिला तो मोतीचूर लाडू खाडवतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मानेमध्ये आहो पण काय बातमी काय ते तरी सांगा असं म्हणते आता इथे मानेनी. सांगतो ना असं म्हणतो आता इथे विजय. असं म्हणतो आता इथे तो. रेडी रेडी असं म्हणतो तो सगळ्यांना. प्रकाश रस्तोगी ह्यांच्या बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट आर्किटेक्ट विजय कन्स्ट्रक्शन्स यांना मिळालं असं म्हणतो तो. वॉट असं म्हणतो आता इथे वसवत्या आणि रम्या वगैरे बघा प्रेक्षक हो. पण मी काहीच करू शकत नाही असं म्हणू नकोस असं म्हटलेलंस ना विजय. मी काय करू शकतो ते उद्या कळेल तुला असं म्हटलेलं असं विजय रम्याला. तर ते आठवतं तिला आता इथे. काय ग असं म्हणतो इथे विजय. चेहऱ्या का पडले तुमचे सगळ्यांचे असं म्हणतो इथे विजय. असं म्हणतो इथे विजय. कॉन्ट्रॅक्ट घरी आलं ना असं म्हणतो आता इथे विजय. अगदी बरोबर बोललात असं म्हणतात इथे वसवत्या आहे ना असं म्हणतो होता विजय. पण कमाल केलीत हा विजय तुम्ही असं म्हणते वसवत्या. बरं मला सांगा हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही मिळवलं कसं असं म्हणते आता इथे वसवत्या. आई काय असं म्हणते आता इथे रम्या. आई काय असं म्हणते आता इथे वसवत्या. ला रम्या मी विचारते ना काहीतरी असं म्हणतात वसवत्या. हा सांगा असं म्हणते आता इथे वसवत्या. जरा नंतर हो असं म्हणतो विजय. लाडू तू वाटतोस का मी वाटू. मीच वाटतो असं म्हणतो आता इथे विजय. आनंद वाटल्याने वाटतो असं म्हणतो तो. काय ग असं म्हणतो आता इथे विजय. हे घ्या असं म्हणतो आता इथे विजय आणि सगळ्यांना लाडू देतो तो. मामी असं म्हणतो आता इथे विजय आणि त्याला पण लाडू देतो. अभिनंदन असं म्हणते आता इथे मानेने. थँक्यू असं म्हणत असतो आता इथे विजय. घ्या असं म्हणून लाडू देत असतो तो. घ्या 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 असं म्हणत असतो विजय. तर तेवढाच आता इथे विक्रम येतो बघा प्रेक्षक हो बॅग घेऊन. प्लेझंट सरप्राईज असं म्हणतो आता इथे विजय. अँड परफेक्ट टायमिंग वा वा असं म्हणतो आता इथे विजय. आताच आम्ही विजयचा विजय सेलिब्रेट करत होतो. घ्या घ्या तुम्ही पण खूप तोंड गोड करा असं म्हणतो आता इथे विजय. विजय ह्या अचिव्हमेंटसाठी तुझं खूप खूप अभिनंदन असं म्हणतो आता इथे विक्रम. पण या घरात काय सेलिब्रेट होईल हे मी ठरवणार असं म्हणतो आता इथे विक्रम. आणि मी अजूनही आहे असं म्हणतो त्यामुळे युअर राईट असं म्हणतो इथे विजय. वाईज मॅन असं म्हणतो इथे विजय. राहू दे माझं सेलिब्रेशन तुमच्या घरी कशाला असं म्हणतो. तुम्ही सगळे माझ्या घरी या तिथे आपण विजयचा विजय सेलिब्रेट करू असं म्हणतो इथे तो. राईट असं म्हणतो आणि हसतो तो. आशाल टेक अ लीव असं म्हणतो तो आणि बॉक्स घेतो तो. मामी हे घ्या सगळ्यांना द्या असं म्हणतो विजय. ओके बडी असं म्हणतो आता इथे विजय. नथिंग पर्सनल असं म्हणतो तो. जस्ट बिझनेस असं म्हणतो तो. बाय असं म्हणतो आता इथे विजय रम्याला. तर आता इथे जातो बघा प्रेक्षक विजय बाहेर. तर आता इथे पाया पडायचा ड्रामा करतो विजय विक्रमचा. विक्रमला मात्र खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे तो खूप रागवलेला असतो आणि खूप टेन्शनमध्ये असतो. तर आता इथे विक्रम येतो डायनिंग टेबलकडे. विक्रम असं म्हणतात वसवत्या. कसा बोलला असं विजयशी असं म्हणते ती. कसं बोललो असं म्हणतो इथे विक्रम. चांगलं शब्द भाषेत बोललो की असं म्हणतो तो. अगं त्याने आपल्या कंपनीला मिळलेलं कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेतलं असं म्हणतो इथे विक्रम. तुझी काय अपेक्षा होती टाळ्या वाजवायला हव्या होत्या त्याच्यासाठी असं म्हणतो इथे विक्रम. की त्याने आणलेले लाडू खायला हवे ते असं म्हणतो तो. काय करायला हवं होतं असं म्हणतो विक्रम. आणि तुझं काय रे असं म्हणतो इथे विक्रम. पार्थला कुठे लक्ष कुठे आहे तुझं. कसं आहे असं म्हणतो इथे विक्रम. कुणी दिलं होतं प्रेझेंटेशन असं म्हणतो इथे विक्रम.
तर आता इथे पार्थ म्हणतो रोहितने. रोहित असं म्हणतो इथे विक्रम. त्याला काय अनुभव आहे का असं म्हणतो इथे विक्रम. मुळात प्रेझेंटेशन तयार कोणी केलं होतं असं म्हणतो विक्रम. रम्याने असं म्हणतो इथे पार्थ. अरे मग तिने का नाही दिलं प्रेझेंटेशन असं म्हणतो इथे विक्रम. काय रे असं म्हणतो इथे विक्रम. मामा असं म्हणते रम्या. सॉरी माझं थोडं पर्सनल काम होतं. उगाच सराव करू नकोस रम्या असं म्हणतो इथे पार्थ. माझाच कॉल होता तो असं म्हणतो इथे पार्थ. मी सांगितलं होतं रम्याला प्रेझेंटेशन देऊ नकोस म्हणून असं म्हणतो इथे पार्थ. अरे तू असं म्हणतो विक्रम. ऐका ना तुम्ही आता चालाय आधी फ्रेश व्हा. तुला निघायचं असेल ना उशीर होतोय असं म्हणते मानेनी. खाऊन घे बरं तू असं म्हणते आता इथे मानेनी. आहो तुम्ही पण खाताय का असं म्हणते आता इथे मानेनी बसवत त्याला. तर आता इथे बघा प्रेक्षक विक्रम चिडतो आणि आपल्या खोलीमध्ये जातो. तर आता इथे सगळ्यांचे चेहरे खाली उतरलेले असतात. तर आता इथे मानेनी म्हणते तू असं म्हणते ती. तेवढ्याच आता इथे पार्थ निघतो बघा प्रेक्षक. खूप चिडून निघतो तो. पार्थ अरे खाऊन जा असं म्हणते आता इथे मानेनी. कारण आता इथे पार्थ न खातच गेलेला असतो. तर आता इथे मिथून पण न खातच जातो बघा प्रेक्षक. हो हे काय असं म्हणते आता इथे वसवत्या. ही सगळीजण अशी मला का बघत बघत गेली असं म्हणते आता इथे वसवत्या. तुला वेळ लागलाय का गं असं म्हणते आता इथे रम्या. ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला मिळणार होतं असं म्हणते आता रम्या. ते वळकावलंय त्या विजयने असं म्हणते आता इथे रम्या. तू काय नाचत नाचत घेऊन आलीस त्याला इथे असं म्हणते आता इथे रम्या. चल रूम मध्ये चल मी तुला सगळं सांगते असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे बघा प्रेक्षक वाचा बघितले समोर बघत रेखामध्ये काय ते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो काव्या नंदिनीला आपल्या खोलीमध्ये भेटते आणि म्हणते की IAS ची परीक्षा पास होताना आम्हाला आई म्हणून फेल व्हायचं नाही असं म्हणते आता इथे काव्या नंदिनीला. काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी. काव्या अगं जपून असं म्हणत असते नंदिनी. काव्या काव्या असं म्हणत असते. तेवढ्याच आता इथे तोल जातो बघा प्रेक्षक काव्याचा. तर आता इथे नंदिनी येते आणि पकडते तिला. हे बघ पडताना सगळ्यात आधी हा तुझा कुठे गेला असं म्हणते आता इथे नंदिनी काव्याला. कारण काव्याने आपला हात तिच्या पोटावर ठेवलेला असतो. कारण आई व्हायला फार काही तयारी करावी नाही लागत. तुझ्या बाळानेच तुला उत्तर दिलंय बघ असं म्हणते नंदिनी. रम्या सगळं बघते आणि म्हणते उत्तर तर मी देणारच आहे काव्याला कायमचं असं म्हणते आता इथे रम्या. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.